नमस्कार मंडळींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अशा मिनी व्लॉग मध्ये. तर आज बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होता. काही कारणामुळे माका मिनी व्लॉग करता येईलच नाही, त्याबद्दल माफी असू दे. आणि आता आपण जातो असो फोंड्याक. बऱ्याच दिवसानंतर आपल्या बाजारपेठेत जाऊचो प्लॅन झालो आणि आजच्या दिवसाची सुरुवात तर खूप सुंदरच झाली. आणि आजचा वातावरण तर तुम्ही काय या बघू शकता. आणि बऱ्याच दिवसानंतर मित्रासोबत भेटून बाहेर जाऊचो प्लॅन झालो. गाडीवरून मस्तपैकी एन्जॉय करत आम्ही येऊन पोहोचलो आपल्या बाजारपेठेत. बाजारात पहिले इल्या आम्ही येऊन पोहोचलो दिव्या पावभाजी सेंटर जवळ, म्हणजेच आपल्या बबलू दादाकडे. बबलू दादा बनवता ती पावभाजी आणि संध्याकाळच्या टायमिंगची मंचुरियन ही एक नंबरच असता. तुम्ही कधी फोंडाघाट मध्ये येलास तर बबलू दादाकडची पावभाजी नक्की ट्राय करा. पावभाजी मस्तपैकी खाल्यानंतर मी इले पुढच्या कामासाठी. काम म्हणजे असं मंडळी, किराणा माल मध्ये थोडीफार खरेदी करूची होती. पहिला काम आवरल्यानंतर मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलो जराशी कॉफी पिऊसाठी. कॉफी वगैरे पिऊन झाल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर म्हटला आपल्या लाल परीचोच म्हणजे एसटी बसचा अनुभव घेऊया. एसटी बस मध्ये शिरलो तर मरणाची होती गर्दी. त्याच्यातनच आम्ही दोघ जण मस्तपैकी एक बाजू धरून राहिलो. हाताबरोबर तिकीट वगैरे काढल्यानंतर साधारणशी बसूक जागा भेटली. कोकणातील लास आणि लालपरी मध्ये बसलाच नाही, यो अनुभव तुम्ही घेऊ कोचो. एसटीत न उतरून मित्राक बाय बाय करून मी येऊन पोचले घराकडे. आणि संध्याकाळच्या टायमिंगचा व्ह्यू भन्नाटत होतो. आणि माझ्यासोबत आपल्या सर्वांचे लाडके श्रेयस भाऊ पण होते. आता मंडळीनो व्हिडिओ हेच थांबूया. तुम्ही पण आताचा व्ह्यू एन्जॉय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करूक विसरू नका. कसा आहे जबरदस्त.